नमस्कार, मास्टर सिरीज मध्ये स्वागत. आज आपण बेसन मेथी गाठ नावाचा एक पारंपरिक वेगळा असा प्रकार पाहिला. आणि गाठ म्हणजे असे छोटे छोटे बेसनाचे असे हे होते, बॉल्स नाही म्हणता ना, असे लांबसर गोळे होते आणि ते कुरकुरीत होते. तर यामध्ये फ्राय पावडर बद्दल बरेच लोकांनी विचारलेलं आहे की फ्राय पावडर मिळते कुठे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती दिली आहे. फ्राय पावडर टाकल्याने काय होतं की तेल होतं हलकं, आणि हलकं झाल्यानंतर त्यामध्ये जो पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन परततो. आता हे बेसन मेथीचे जे गाठ आहेत तर ते आपल्याला मंद आचेवर तळायचं आहे. पण फ्राय पावडर जी ऍक्टिव्हेट होते ती हाय फ्लेमवर होते. म्हणून पहिले तेल जे आहे ते थोडं जास्त गरम करायचं, फ्राय पावडर टाकायची, मिक्स करायची, स्लो फ्लेम करायची, थोडा वेळ थंड झालं तेल की मग त्याच्यामध्ये ही गाठ टाकायची, कारण ते कुलकुलीत असतात आणि 8 ते 10 दिवस त्याला काहीही होत नाही. रेसिपी उत्तम होती, तुम्हाला आवडली त्याबद्दल मनापासून